महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पालम तालुक्यातील सेलू गावचे सुपुत्र सेवानिवृत्त होऊन आज शुक्रवार 14 फेब्रुवारी रोजी आपल्या जन्मभूमीत त्यांचे टाळ मृदुंग दिंडी लेझिम व बँड ताशाच्या आवाजात भारत माता की जयच्या घोषणा देत त्यांच्या कुटुंबासह मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत जुने माजी सैनिक पोळ साहेब, रायबोले साहेब व मुळे हे उपस्थित होते। पालम शहरातील सुज्ञ नागरिक व व्यापारी यांनी ठिकठिकाणी शाळ श्रीफळ व माळ घालून स्वागत केले। मुख्य शिवाजी चौकात राष्ट्रभक्तीच्या घोषणा देत जल्लोषात स्वागत करण्यात आले। त्यानंतर गुलाबराव दादा सिरस्कर यांच्या कॉम्प्लेक्समध्ये त्यांच्या कुटुंबासह सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वसंतराव काका मिरस्कर हे होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक अनंतराव शिंदे व मिलिटरियन काशीनावजी पॉळ हे होते। यावेळी व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्तींच्या हातानं सैन्य दलातील सेवानिवृत्त मंगेश शिंदे यांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी प्राध्यापक शिंदे सर यांनी जे का रंजले गांजले त्या सीमाने जो आपुले जा या ओळींचा उल्लेख करत सेवानिवृत्त सैनिक मंगेश शिंदे यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला। सेवानिवृत्त मंगेश शिंदे यांचे गुरु मिलिटरियन काशीराम पॉळ यांनी आपल्या भाषणाने राष्ट्रभक्ती व सैनिकाचे जीवन यावर प्रकाश टाकला। सेवानिवृत्त मंगेश शिंदे यांच्या पत्नी अनिता मंगेश शिंदे यांनी सैन्य दलातील पत्नीच्या व्यथा मांडल्या व आपापल्या सैनिकांच्या पत्नी असल्याचे अभिमान असल्याचे नमूद केले। यावेळी सेवानिवृत्त सैनिक मंगेश शिंदे यांनी शरीर हीच संपत्ती व सर्वधर्म समभाव या गोष्टीचे पालन सर्वांनी करण्याचे आवाहन करत आपण देशसेवा करून सुरक्षित जन्मभूमीत आल्याने समाधान व्यक्त केले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत काका शिरस्कर यांनी सैनिक व शेतकरी या दोन्हींचा आदर करण्याचे आवाहन केले। यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त सैनिक मंगेश शिंदे यांचे वडील बळीराम शिंदे, आई कौशल्या बळीराम शिंदे, त्यांच्या पत्नी अनिता शिंदे, त्यांचे मामा पोळ पाटील इत्यादी उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रामजी मणियार, पालम, परभणी। जाएंगे जब जीवन मिला है तो उसे जीकर ही जाएंगे, जब जीवन मिला है तो उसे जीकर ही जाएंगे। अरे हम तो इंसान हैं, अरे हम तो इंसान हैं, जैसे शिंदे साहब, पोळ साहब, रायबोले साहब, मुळे साहब, अरे हम तो इंसान हैं, शिंदे साहब, पोळ साहब, मुळे साहब, रायबोले साहब, हम इस देश के लिए, इस भारत राष्ट्र के लिए कुछ किए बिना मर ही नहीं सकते, कुछ किए बिना मर ही नहीं सकते। या ठिकाणी यांनी जे देशासाठी त्याग केलाय, समर्पण केले, त्या त्यागाची किंमत, त्या त्यागाची फळं आम्ही इथं चाकतो। पण ती चाकत असताना ती फळं जसं आता मिल्टेमन काकांनी सांगितलं की आम्ही त्याग करतोय आणि त्या त्यागाची प्रचिती जेव्हा आम्ही येतो तर ती देशसेवेत, राष्ट्रसेवेत प्रत्येकानं आपलं नैतिकता, आपली मॉरॅलिटी हे ठेवून आपलं कर्तव्य पूर्ण केलं तर भारत देशाची प्रगती निश्चितच होईल, असं त्यांच्या बोलण्यातून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं। जय शिवराय। आज मी पालम तालुक्यातील सेलू या गावचा सैनिक आपल्या 17 वर्षाची सेवा करून निवृत्त झालो आहे आणि माझा कार्यक्रम इतका आवाढव्य आणि चांगल्या स्वरूपात तुम्ही आयोजित केला आहे त्याबद्दल माझे मित्र शिवराज ऑप्टिकलचे ओनर शिवाजी भोसले, काही ग्रुपचे पूर्ण माझे मित्रमंडळी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच पालम नगरीतील पूर्ण सदस्य यांचं मी पुन्हा मनापासून अभिनंदन करतो। मी 2008 साली भारतीय सैन्यामध्ये भरती झालो। त्यानंतर मी फक्त भारतातले 2-4 राज्य सोडले तर पूर्ण भारतामध्ये मी ड्युट्या केलेल्या आहेत आणि माझी 17 वर्ष करून मी आज आपल्या मातृभूमीत परत आलो, त्याबद्दल मला अभिमान वाटतो। कारण मिलिटरीमधून सहसा वापस करणं पूर्ण 90% तर लोक येतातच, पण पूर्ण आपलं शरीर घेऊन जाणं आणि पूर्ण शरीर आपलं वापस परत घेऊन येणं हे काही जणांकडे नशिबात असते। काही नाही तरी कोणाच्या हात फूट, बोट फूट, गोळीला काही नाही शरीर वापस घेऊन येणं नशिबाची गोष्ट।
माझे तरुण छोट्या मुलांना, तरुण विद्यार्थ्यांना असं सांगणं आहे की आपल्याला जर जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असलं तर सर्वात महत्त्वाचं आहे शरीर संपत्ती. तुम्ही शरीर संपत्ती सांभाळली पाहिजे, व्यसनापासून दूर राहायला पाहिजे. बाकी नागरिकांना माझं असं निवेदन आहे की आमच्या मिलिटरीमध्ये एक रूल असतो, एका हॉलमध्येच आमच्या मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च हे सगळं असते. आम्ही फक्त दरवाजा एक असते आणि मंदिरमध्ये 4 असते, सर्व धर्माचे. तर आता म्हणले की सर्व नागरिकांनी असा आपला धर्मामध्ये भेदभाव न पाळता सर्व धर्म समभाव हा नियम पाळावा. एवढी बोलून माझी मी 2 शब्द समजतो. माझ्यासोबत भारत माताची 3 वेळेस जोरदार जयकार करा. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. आलं की आपल्याला फौजीच्या मागे किती गंभीरपणे राहावं लागतं, आपल्या फॅमिलीला पाठिंबा द्यावा लागतो आणि त्यांनाही सपोर्ट करावा लागतो. कधी कधी तर 15-15 दिवस कॉन्टॅक्ट पण होत नाही आणि अशा परिस्थितीत आपल्या मुलांना पण समजावून सांगावं लागतं की येईल पप्पाचा कॉल येईल, असं समजावून सांगावं लागतं. खूप अवघड असतं हे सगळं, पण ही एक खूप अभिमानाची पण गोष्ट आहे. मला माझ्या पत्नीचा खूप अभिमान आहे. त्यांनी 17 वर्ष देशसेवा करून निवृत्त होऊन आलेले आहेत यासाठी. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.